पहिला तुम्ही सगळेजण आपल्या स्वामींचं दर्शन करून घ्या, मग आपण आपल्या आपल्या ब्लॉगला स्टार्टिंग करूया. स्टार्ट बसनं. तर आजचा विषय असा होता की पब्लिक आम्ही रातच्या 12-1 वाजताच निघालेलो अक्कलकोटला. कारण की आणि तर जातानाच आमची अवस्था अशी होती की सगळेजण आपापले पसरून गेले होते. आणि मी तर काय डायरेक्ट मला एसी लावून सुटकान उकडायला लागलं म्हणताना मी पण शर्ट काढून डायरेक्ट झोपलो होतो हो. सगळ्यांनाच झोप यायला लागली. परत म्हणून म्हटलं की बाबा चहा बी पिऊन घेऊया, नाहीतर परत आपदा व्हायची. मग काय फायनली आम्ही इथं स्वामींच्या मठात पोहोचलो होतो अक्कलकोटला. इथं आल्यावर की नाही, इथे एकदम आल्या आल्या आम्हाला सगळेजण हॅपी वाईब्स यायला लागल्या. सगळेजण आम्ही खुश हो, कारण की आम्हाला जेवढं टेन्शन होतं तेवढं आमचं टेन्शन वेन्शन सगळं गायब. आम्ही एकदम खुश सगळीजण. तसं बघायला गेलं की नाही, इथं स्वामींच्या आतमध्ये मठात कॅमेरा वगैरे अजिबात अलाउड नाही. तरी पण तुमच्या भावानं धाडस करून घातला होता कॅमेरा इथं आतमध्ये. त्यातनं पण एक जण दंगा केला. असं दे म्हणजे जेवढा आहे तेवढा शूट घेऊन आम्ही बाहेर आलो. इथं येऊन जरा इकडे बघावं म्हणलं, जरा बसावं. मग काय इथं सगळं बसून वगैरे दर्शन बिर्शन करून आम्ही सगळेजण निघालो माघारी. जाता जाता मी जरा व्हिडिओच्या नादात माघारी आलो आणि इथं येऊन ह्यांना बघतोय तर ह्यांचं काय फोटोशूट एकदम खटका विषय चालू होता. ह्यांना म्हणलं फोटोत मला पण घ्या. मग ह्यांनी म्हणले बाबा लई शानाय, चल आपल्याला लेट झालाय. यांना म्हणलं असू दे, माझ्या संग पण एक दिवस असाईल की बाबा लोक अनोळखी लोक माझ्या संग फोटो काढतील. परत ना मी म्हणलं की बाबा आपल्याला जाताना जरा झोपून घेऊया, कारण की प्रत्येक जण जो तो आपला झोपूनच घ्यायला आलेला, कारण की दिवसभर सगळेजण कामानं वैतागले होती. आणि इथं पुढे येऊन बघतो तर एकदम मोठं टेलर इथं अडकलं होतं. ह्यांना म्हणलं थांबा जरा पुढे जाऊन मी बाहेर गायकवाड होतो. ह्याने म्हणले लई शान आहेस, बस गप इथं. कारण की बाहेर गायकवाडला जिथं बघाल तिथं चापटवायला लागल्यात. भावानं ब्लॉग आवडल्यावरती लाईक करून घ्या आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ एकदम म्हणून घ्या.